की तारुण्य आणि वाट या दोन शब्दांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण या वयात आमचा बहुतांश काळ वाट पाहण्यात जातो. काही जणांचा काळ एखाद्याची वाट लावण्यात जातो. आनंद पाटील सरांसारखे काही लोक इतरांना वाट दावण्याचं काम करत असतात. आणि इथं समोर बसलेले माझे सगळे मित्रमैत्रिणी की जे स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःची वाट शोधण्याचं काम करत असतात. त्यामुळे तुम्ही ठरवायचं की आपल्याला नेमकं काय करायचं. खरं तर आज इथं बोलत असताना मी दोन अनुषंगानं बोलेल. एक तर सरांनी जसं सांगितलं की मी रमेश घोलप महाराष्ट्रामध्ये IAS झाल्यानंतर म्हणजे त्याचं खरं फलित काय होतं आणि मी आज झारखंड या राज्यामध्ये काम करत असताना माझे काही एक दोन अनुभव मी तुम्हाला शेअर करेन. खरं तर मी नेहमी म्हणायचो की ज्या वेळेला मी IAS झालो त्याच्या अगोदरचा काळ असा होता की एखाद्या व्यक्तीला IAS व्हायचं, IPS व्हायचं किंवा किंबहुना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामधून जर एखादं क्लास 1चं पद घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना कसं असलं पाहिजे. अतिशय चुकीचा गैरसमज, प्रचंड अनास्था आणि प्रचंड एक नकारात्मक दृष्टिकोन या क्षेत्राकडे बघण्याचा होता. म्हटलं जायचं की त्या व्यक्तीनं अतिशय श्रीमंत घरात जन्माला यायला पाहिजे. माझं सांगतो, माझी आई बांगड्या भरण्याचा व्यवसाय करायची, अजूनही करते. आणि मी 12वीमध्ये असताना माझ्या वडिलांचं दारू पिण्याच्या सवयीपायी निधन झालेलं. म्हणजे जी पहिली अट आहे त्यात तर मी कुठेही बसत नव्हतो. दुसरी अट असायची की त्याचं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिक्षण व्हायला पाहिजे. माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं की ज्या शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंत साधारणतः 32-33 मुलं असायची पट. त्यानंतर म्हटलं जायचं की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी त्याचं कॉलेजचं शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे मला गर्व नाही पण अभिमान आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून BA करून IAS झालेला मी पहिला माणूस आहे. त्यामुळे या तिसऱ्या अटीतही मी कुठं बसत नव्हतो. चौथी अट होती की ट्युशन लावाव्याच लागतात. मी कोणताही क्लास लावला नाही. मी इंटरव्ह्यू मात्र सगळ्या ठिकाणी दिले, पण मी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास जॉईन केला नाही. 5वी अट असायची की त्यांना दिल्लीला जावं लागतं. आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूलाच मी दिल्लीला गेलो. त्याच्या आधी दिल्ली कधी बघितली नव्हती. आणि पुन्हा असं सांगितलं जायचं की कमीत कमी 5 वर्ष तरी अभ्यास करावा लागतो. मी हार्डली 16 ते 17 महिने अभ्यास केला. पुन्हा एक अशी चुकीची समजूत असायची की स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागला की मुलगा आईबापांचे सुद्धा फोन उचलत नाही. आणि मुळातच मी राजकारणातून प्रशासनाकडे आलो होतो, त्यामुळे ते काय मला जमण्यासारखं नव्हतं. त्यामुळे पुण्यामध्ये जी काही माझी मित्र कंपनी आजही इथं काही जण आलेले आहेत, आम्ही अत्यंत सगळ्या गोष्टी करत म्हणजे किंबहुना अभ्यास करत असताना गावाकडून एखाद्याचा फोन यायचा की ॲक्सिडेंट झाला आहे, कोणतरी ॲडमिट आहे आणि रक्ताची बाटली पाहिजे, तेवढं ब्लड बँकेत फोन करून सांग, अर्ध्या किमतीत दिली तर बरं होईल. मग ते सगळं करत करत आम्ही अभ्यास केला. पुन्हा असायचं की इंटरव्ह्यू मॅनेज होतात. जर इंटरव्ह्यू मॅनेज होत असते तर रमेश घोलप किंवा विजय कुलांगे सारखी माणसं आज प्रशासनात दिसली नसती. आणि परत असं सांगितलं जायचं की नशिबात असावं लागतं. म्हणजे एवढं सगळं करून नशिबात असलं तर IAS होतं. आणि माझ्या बाबतीत आनंद पाटील सरी साक्षीदार आहेत. ज्यावेळेला माझा निकाल लागला होता 30 जून 2012ला, त्यावेळेला यवतमाळला एका कार्यक्रमात मी भाषण करत होतो. स्टडी सर्कलच्याच एका युनिटचा तिथं कार्यक्रम होता. सरही होते. 4 मेला माझा रिझल्ट लागला होता UPSCचा. 287व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो आणि तिथून 30 जूनला MPSCचा लागला. त्यावेळेस मधल्या काळात 2 महिन्यात जेवढे कार्यक्रम केले होते तिथं ओपनली सांगितलं होतं. आमच्या वेळेस मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होती MPSCची, पण 1600 मार्काची मुख्य परीक्षा मी लिहिली आहे. 200 मार्काचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. 200 पैकी 110 मार्क जरी मला पडले तरी मी महाराष्ट्रात पहिला असेल, हे मी 2 महिने अगोदर सांगितलं. आणि ज्या दिवशी, कारण शेवटी आत्मविश्वास असावा आणि तो बऱ्याच जणांकडे असतो, पण मी नेहमी म्हणतो की आत्मविश्वासाचं आलेख कसा असतो हे तुम्हाला सांगतो. एखादा मुलगा जर 10वीची परीक्षा देऊन वर्गातून बाहेर आला आणि त्याला जर विचारलं की किती मार्क्स पडतील तर तो सांगतो 100 पैकी 95 कुठं गेले नाहीत. 100% आपल्याला 95 मार्क्स तरी पडतील. 1-2 आठवडे जाऊ द्या, पुन्हा शांतपणे त्याला साईडला घ्या आणि विचारा किती मार्क्स पडतील. तो सांगतो 80ला तर मरण नाही, काही पण होते, 80च्या खाली येत नाही. अजून एखादा महिना जाऊ द्या, परत थोडं साईडला घ्या, विचारा, तो सांगेल पुन्हा अरे त्याचं बघितलं नाही का मागच्या वर्षी किती अभ्यास केला तरी त्याला 70 आले. तपासणाऱ्याचं काही खरं नसतं रे, पण आपल्याला 70 म्हणजे 100% पडणार. अजून एखादा महिना जाऊ द्या, परत तो सांगेल. किंवा परीक्षा जसं किंवा तो रिझल्ट जवळ आल्यानंतर 1-2 दिवस अगोदर विचारलं त्याला तर तो सांगेल आपलं कसं आहे, घरच्यांची फक्त पास हो एवढीच इच्छा आहे, त्याच्या पलीकडे काही घेणं देणं नाही. म्हणजे अशा प्रकारे आमचा आत्मविश्वासाचा आलेख आमचा उतरता होत असतो.
पण मी 2 महिने बोललो आणि त्या दिवशी यवतमाळला दुपारी 3 वाजता साधारणतः मी भाषण चालू होतं माझं आणि तेवढ्याच आत्मविश्वासानं बोलत होतो. सर स्टेजवरती होते त्यावेळेला आनंद पाटील सर. गेले 2 महिने झालं सांगतोय, अजून सांगतो, अजून एका तासानं रिझल्ट लागेल. जर का 200 पैकी 110 असतील तर अजून एका तासानं तुमच्यासमोर बोलणारा रमेश घोलप महाराष्ट्रात MPSC मध्ये पहिला असेल. कार्यक्रम संपला, मी ऑटोग्राफ देत होतो, सर पण होते. त्याला मेसेज रिझल्ट डिक्लेअर झाला. विचारलं मित्राला फोन करून, त्यानं सांगितलं 1800 पैकी 1244 पडले, बहुतेक पहिलाच आलाय. आनंद पाटील सर होते. सरांनी सांगितलं फक्त पहिला नाही आला, MPSCतली महाराष्ट्रातली आजपर्यंतची सगळी रेकॉर्ड म्हणून महाराष्ट्रात पहिला आलाय. हे सगळं एवढ्या विस्ताराने यासाठी सांगितलं की जर म्हणजे एक काळ होता की तुम्ही कोणत्या घरात जन्माला आला, तुमचे आईवडील काय करतायत, तुम्ही कुठल्या शाळेत शिकताय, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. आज जर विचारलं की सगळ्यात महत्त्वाचं भांडवल काय विद्यार्थ्याचं, तर ते आहे गुणवत्ता. जर तुमच्याकडे ते भांडवल असेल तर कुठेही जा, तुम्ही 100% यशस्वी व्हाल. कारण महागावसारख्या एका गावामध्ये मला आठवतंय क्रिकेट खेळत होतो आम्ही, साधारणतः 4वी-5वीमध्ये असेल. क्रिकेट खेळत असताना माझं गाव प्रकल्पग्रस्त आहे. तळ्यावरती काही कामानिमित्त कलेक्टर आले होते, तर अक्षरशः कलेक्टर कसा दिसतो हे बघायसाठी बॅट बॉल तिथंच फेकून पोरं पळत गेली होती की कसा असतो कलेक्टर. म्हणजे त्या गावात मी वाढलो. माझं माध्यमिक शिक्षण आरणला झालं, संत सावतामाळे विद्यालय आरण या ठिकाणी. सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचो, अगदी वक्तृत्व, हस्ताक्षरपासून चित्रकला, गायन, कथाकथन सगळ्यात सहभागी व्हायचो. कारण शिक्षणाची व्याख्या असते, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. जे DEdला आहे त्यांना कळलं असेल, त्यावेळेला पाठ केली होती व्याख्या, अजून पाठ आहे माझी. म्हणजे मनुष्याच्या अंगी असणाऱ्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असतं. म्हणजे फक्त वर्षभर वाचायचं आणि परीक्षा आलं की ते घोकलेलं ओकायचं 3 तासामध्ये, याला गुणवत्ता म्हणत नाहीत. अर्थात अभ्यास केल्यानंतर मार्क्स पाडणं हा जर गुणवत्ता मोजण्याचा एक एकक असेल तर मार्क्स पडायला पाहिजेत, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही भरपूर गोष्टी केल्या पाहिजेत. आता तुम्ही 10वीच्या खालचे नाहीत, पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की जी मुलं ग्रॅज्युएशन करतायत, तुम्हाला जिथं जिथं सहभागी होता येईल, चाहे ते सामाजिक उपक्रम असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, त्यात सहभागी व्हा. अर्थात सहभागी व्हावं लागतं म्हणून MPSCची तयारी केल्यानंतर मग सामाजिक उपक्रमात सहभागी होत बसू नका, तिथं अभ्यासच करा, नाहीतर चुकीचा संदेश घेऊन उठू नका इथून. म्हणजे मला आठवतंय 2005 साली मी बार्शीमध्ये, म्हणजे तुम्हाला हे पुन्हा यासाठी सांगतोय की बरेच जण कारणं खूप सांगतात. मी कारणावरून पण खूप वेळेला सांगतो की माणसं कारणं कशी सांगतात, कारण खूप सिरियस झालं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी बऱ्याच ठिकाणी सांगतो, ज्यांनी ऐकलं नसेल त्यांच्यासाठी फ्रेश आणि ज्यांनी ऐकलं आहे त्यांच्यासाठी वन्स मोर, की माणसं कारणं कशी सांगतात बघा. एखादी गोष्ट नसेल करायची, एका विद्यार्थ्याला एक शिक्षक विचारतात की बाबा तुला आयुष्यात मिलिटरीत जायला आवडेल का. आता नसेल जायचं तर सरळ सांगावं, नाही आवडणार. हा ताडकन उठला, म्हटला सर आयुष्यात काय पण होत्या, मिलिटरीत कधी जाणार नाही. अरे म्हटलं एवढं काय झालं तुला, थोडंसं इलॅबोरेट करून सांगशील मला, का जायचं नाही. सर म्हटलं मिलिटरीत गेले की 2च शक्यता आहेत म्हटला, एक तर तिथं देशांतर्गत कुठंतरी लष्करी तळावरती असेल किंवा सीमेवरती असेल. आता देशांतर्गत असू द्या म्हटलं एखादा लष्करी तळावरती, काय हरकत नाही. सीमेवरती असलं तर 2 शक्यता आहेत म्हटलं, एक तर युद्ध चालू असेल किंवा बंद असेल. सर बंद असलं तर काय हरकत नाही म्हटलं, पण चालू असलं तर 2 शक्यता आहेत. काय सांगतोय, मिलिटरीत का जायचं नाही त्याचं कारण सांगतोय, ते लक्षात राहू दे तुमच्या. युद्ध चालू असेल किंवा बंद असेल, बंद असलं तर हरकत नाही, चालू असलं तर सर 2 शक्यता आहेत म्हटलं. एक तर मी शत्रूला मारेल किंवा शत्रू मला मारेल. मी काय 1000 जणांना मारू द्या की म्हटलं, कुठं काय प्रॉब्लेम, पण शत्रूनं मला मारलं तर 2 शक्यता आहेत. एक तर मी सापडेल किंवा सापडणार नाही, नाही सापडलं तर मला काही हरकत नाही, सापडलं तर सर 2 शक्यता आहेत म्हटलं. एक तर माझा कार्यक्रम तिथंच होईल किंवा मला गावाकडे आणतील, तिथं होऊ द्या, मला अडचण नाही म्हटलं. सर गावाकडे आणलं तर सर 2 शक्यता आहेत. मिलिटरीत का जायचं नाही, हां ते गावाकडे आणलं तर 2 शक्यता आहेत म्हटलं. एक तर जाळतील किंवा पुरतील, आमच्यात जाळतात म्हटलं, त्यामुळे 3च शक्यता आहे. जाळलं तर सर 2 शक्यता आहेत म्हटलं. एक तर त्या जागेवर झाड येईल किंवा येणार नाही, आमच्याकडे भिंतीत पण येतात मला, त्यामुळे 100% येणार तिथं. आणि आलं की 2च शक्यता आहेत जास्त, एक तर बाबळीचं येईल किंवा लिंबाचं येईल. बाबळीचं येऊ द्या सर, काय अडचण नाही म्हटलं. लिंबाचं आलं तर 2 शक्यता आहेत, एक तर त्याला लिंबोळ्या असतील किंवा नसतील. मिलिटरीत का जायचं नाही, हां लिंबोळ्या असतील किंवा नसतील, असल्यावर काय अडचण नाही, मग नसतील तर काय अडचण नाही, पण असतील तर 2 शक्यता आहेत म्हटलं सर. एक तर त्याच्यापासून औषधं तयार केली जातील किंवा सौंदर्य प्रसाधनं तयार केली जातील. औषधं करू दे की म्हटलं सर, रोग्यांना बरेच करणे इतकं पुण्य कशात आहे, सरला समजवायला लागलं परत. पण म्हटलं सर सौंदर्य प्रसाधनं तयार झाली तर त्यातल्या 2 शक्यता आहेत म्हटलं. त्यातली एक शक्यता आहे की त्यापासून साबणं तयार होतील म्हटलं सर. मिलिटरीत का जायचं नाही, साबणं तयार होतील म्हटलं. साबणं तयार झाली तर सर 2 शक्यता आहेत म्हटलं, एक तर अंगाचा किंवा कापडाचा.
कापडाचा होऊ द्या, काय अडचण नाही. अंगाचं झालं तर दोन आहेत, एक तर पुरुषांचा किंवा स्त्रियांचा. बिचाऱ्याच्या तोंडातलं लास्टचं वाक्य होतं, मिलिटरीत का जायचं नाही ते सांगत होतं ना. सर पुरुषांचं काय नाही हो म्हटलं. सर बायका साबणाला इतकं नावं ठेवते, इतकं नावं ठेवते मला, त्यासाठी आयुष्यात काय बी झालं तर मी मिलिटरीत कधीच जाणार नाही म्हटलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट नसेल करायची तर हे असे बहाणे सांगतात. त्यामुळे बहाणे सांगू नका. राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून जर अभिमान बाळगत असाल तर मोहीम फत्ते झाली म्हणून सांगा, सबबी सांगू नका. जिथं जायचंय तिथं मन लावून करा. कारण आमिर खान म्हणतो ना, दिल में लगी तो बात बनी. एकदा इथं लागायला पाहिजे आणि ते करणाऱ्याच्या लागायला पाहिजे. आमच्यात आईबापांच्या शिक्षकाच्या जास्त लागलेलं असतं. म्हणजे मला काय व्हायचं हा माझा निर्णय असला पाहिजे. मला IAS व्हायचं हे माझ्या आईबापांनी ठरवलेलं नव्हतं, माझ्या मनाचा तो आवाज होता. विद्यार्थी संघटनेवरती, नेहरू युवा मंडळावरती, तंटामुक्त समितीवरती काम करत असताना मला असं वाटलं, तहसीलदारला निवेदन द्यायला गेल्यानंतर मला असं वाटत होतं मनातून की मी तहसीलदार असतो तर हे काम अधिक चांगल्या पद्धतीने केलं असतं. म्हणजे नेहमी मी म्हणतो, लोकांसाठी काम करण्याची तळमळ हीच माझी प्रशासनात येण्यामागची प्रेरणा आहे आणि मरेपर्यंत मी माझ्या प्रेरणेशी बेईमानी कधी करणार नाही. त्यामुळे जिथंही जाईन तिथं मनापासून काम करत राहील. आता जी मुलं तयारी करतील हे सगळं सांगितलं, कारण एवढ्या सगळ्या अडचणी होत्या तरी मी केलं. एक प्रसंग छोटा सांगतो. मला पुण्याला जायचं होतं, शिक्षक झालो मी. पुण्याला जायला पैसे नव्हते, तर अक्षरशः मी प्रायव्हेट फिनान्सवाली जी लोकं फिरायची, तर गाई घ्यायला कर्ज द्यायची. शेजारच्याची गाई दाखवली, तिच्याच कानाला बिल्ला मारला आणि 18,000 रुपये त्यांच्याकडून उचलले आणि ते घेऊन पुण्याला गेलो. त्यातल्या काहीची पुस्तकं घेतली. पुण्याला गेलो तहसीलदार व्हायचं म्हणून. पोरांनी सांगितलं, मित्रांनी तुझी लय हवा केली इथं, तहसीलदार व्हायचं काय म्हणू नको, कलेक्टर व्हायला आलोय म्हण. सप्टेंबर 2009 मध्ये मी UPSC करण्याचा निर्णय असा घेतला. त्यामुळे ज्यांना वाटत असेल की लहानपणीच ठरवावं लागतं तर ते मनातून काढून टाका. एकदा ठरल्यानंतर म्हणजे चांगला निर्णय हे अर्ध यश नसतं. चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच सुरू करायला पाहिजे. आणि तिथून मग मी सुरुवात केली. प्रचंड अभ्यास केला. पहिल्या वर्षी UPSC नापास झालो. सेल्फ स्टडी करत होतो. म्हणजे 16 तास अभ्यास केला होता. त्यावेळेला मुक्त विद्यापीठामध्ये तृतीय वर्षाला होतो मी. प्रचंड अभ्यास करायचो. म्हणजे दररोज 16 तास केला होता असं म्हणणार नाही, ते होत पण नसतो. पण ज्यावेळेला जिथं असेल तिथं 100% द्यायचं. खरं तर मी काही गोष्टी सांगत नाही भाषणामधून, पण आता सांगायला काय हरकत नाही, कारण ते आता कळाले असतील बऱ्याच जणाला ज्यांनी कालचं माझं पुस्तक वाचलं असेल. खरं तर आयुष्यात कधी काळी आपणही भरकटतो, पण शेवटी माझं चुकतं आहे हे कळायला अंतर्मनात एकदा डोकावलं आणि कळलं की त्यापासून आपण दूरही होऊ शकतो. मी कुठं सांगितलं नाही, पण या स्पर्धा परीक्षेत तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझ्या आयुष्यातला भरकटलेला काळ तुम्हाला सांगतो. माझा D.Ed झालं होतं. महागाव गाव पुनर्वसन, झाडं नव्हती. करायचं काय दुपारी हा प्रचंड मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण लाईट नसायची, घरी TV नव्हती. मावस बहिणीच्या इंदिरा आवासच्या एका खोलीत मी, माझा मोठा भाऊ आणि माझी आई राहायचो. मग काय करायचं हा प्रश्न. गोट्या खेळत असताना, D.Ed झाल्यानंतरची गोष्ट आहे, गोट्या खेळत असताना 5-7 रुपये आले एकदा गोट्या खेळताना. मग जुनं जे गाव होतं तिथं जनावरं राखायला जायचे माझे मित्र, आणि ते जनावरं राखायला मग ते जनावरं सोडून द्यायची आणि पत्त्यांचा डाव खेळत बसायचे ते. मग भरपूर दिवस त्या खेळामध्ये प्रेक्षक असणारा मी कधी त्यातला खेळाडू झालो मला कळलंच नाही. आणि अगोदर 1-2 रुपयाने खेळणारे आम्ही एका महिन्याच्या आत तर 100-200 जाऊन पोचलं सगळं. आणि परफॉर्मन्स इतका चांगला होता की 1-2 महिन्यात मोठ्या टीममध्ये दाखल झालो. तिथं आमचे सहकारी होते रिटायर्ड शिक्षक, मिलिटरीतली लोकं, आणि त्या सगळ्यांबरोबर हा सगळा कार्यक्रम चालायचा. सकाळी 10 वाजल्यापासून जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत तेच काम करायचं. काय आई त्यावेळेला प्रचंड तिला माझं टेन्शन आलेलं, पण मी तिला सांगायचो की माझी सुट्टी संपली की हे सगळं मी सोडून देईन. आणि त्यानंतर सुट्टी संपली, ते सगळं सोडूनही दिलं. ते व्यसन होतं, वाईटच होतं, यात काय प्रश्नच नाही. पण मी आजही नेहमी उपहासानं म्हणतो की माझ्या यशात उन्हाळ्याच्या त्या 2 महिन्याचा खूप मोठा वाटा आहे. कारण एका ठिकाणी 10-10 तास बसायची सवय मला त्या उन्हाळ्यानं लावली होती. अभ्यास करत असताना मी खूप वेळ एका ठिकाणी बसायचो. आणि मी पहिलं अपयश आलं, UPSCची प्रिलिम्स फेल झालो. गावाकडे पुन्हा निवडणूक लढवली, आईचा पराभव झाला त्यात पण सगळं. आणि सातत्यानं अपयश आल्यानंतर 2 गोष्टी घडतात. एक तर माणूस खचून जातो किंवा खूप काहीतरी मोठं करायचं ठरवतो. आणि मग मी ठरवून बाहेर पडलो. आणि मग तिथून सांगितलं की आता IAS झाल्याशिवाय गावात परत येणार नाही. 18 महिने गेलो नाही. ज्यावेळेस गेलो त्यावेळेला प्रचंड मोठी मिरवणूक काढली. आईच्या मिरवणुकीत सहभागी होता आलं नाही. आईची ग्रामपंचायतीची मिरवणूक काढता आली नाही, म्हणून हरून गावातून बाहेर पडलेला तिचा मुलगा ज्यावेळेला अधिकारी होऊन गावात आला, ती मिरवणूक पाहिल्यानंतर ती असेल, माझा भाऊ असेल, माझ्यावरती प्रेम करणारी सगळी मित्रकंपनी असेल, या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद, समाधान होतं. आणि त्या सगळ्याचं कारण मी होतो. याच्या इतका आयुष्यातला चांगला क्षण कोणता नव्हता. कारण ज्यावेळेला तुमच्यावरती प्रेम करणारी माणसं सुखी समाधानी असतात आणि त्यांचं कारण तुम्ही असता, याच्या इतकं सुख कोणतं नाही. त्यामुळे जी लोकं तयारी करतात, आईबापांना कधी फसवू नका.
कारण तुमच्यापेक्षा तुमच्या स्वप्नांवरती त्यांचा जास्त विश्वास असतो.